इंदापूरचा पाणी प्रश्न. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची एंट्री. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण मतं देत नाही, कोण मतं देत नाही. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण मतं देत नाही. इंदापूर तालुक्यावरती पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा खूप मोठा अन्याय होत आहे. ज्याप्रमाणे आमची पहिली मागणी आहे, दौंड, हवेली, बारामती हे 3 तालुक्याला तुम्ही आता तलाव भरताय, ओढणालो भरताय, शेतीला पाणी देताय, तसं पाणी आमच्या इंदापूरला द्या. आमची पहिली मागणी आहे. दुसरं, ज्याप्रमाणे तुम्ही दौंड, बारामती आणि हवेलीच्या वितरिकेला पाणी देताय, तशा वितरिकेच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे 10 दिवस पाणी एकाच्या वितरिकेत चालतंय, तसं आमच्या वितरिकेला पाणी द्या. तिसरी मागणी आहे आमची, कलम 144 लागू. ज्या वेळेस इंदापूरला आवर्तन सोडलं जातं त्यावेळेस यांनी 144 कलम व लाईट बंद केली जाते. आमचा मुद्दा एवढाच आहे की 144 कलम व लाईट बंद बारामती, दौंड, हवेलीची करा, इंदापूरची नाही. दुसरा मुद्दा, कोयता गँग. ज्या वेळेस आमच्या इंदापूरला पाणी सोडलं जातं, फक्त पाणी नावाला सोडतं साहेब. तिथले अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांनी भाड्याने लोक आणलेत, त्याच्या हातामध्ये कोयता येतं आणि त्या कोयत्याने पाईप फोडतात. माझ्या शेतकऱ्यांनी करायचं काय मला सांगा. कोयता म्हणजे दहशत माजवचं शस्त्र आहे. गव्हर्नमेंटची माणसं या विभागाने त्यांच्यात समस्या त्याला आडवा गेले तर तुमचे ते पोलीस यूज करतात. आमचं म्हणणं एकच आहे, आमचं म्हणणं एकच आहे, ही कोयता गँग पूर्णपणे बंद झाली पाहिजे. जर तुम्ही कोयता घेताय आम्ही पॉलिटिशियनला निवेदन देऊ आणि आम्ही तोही मार्ग अंमलू. आमचं म्हणणं एकच आहे, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. तुम्ही बघा किंवा 144 कलम इंदापूर सोडलं तर बारामतीला आहे, दौंडला आहे, हवेलीला आहे. बरं तिथं कोयता गँग बघितली तुम्ही? नाही. कोयता गँग फक्त इंदापूरला पाणी सोडलं की कोयता गँग. कोयता गँग पुण्यामध्ये बघितली होती, ऐकली होती, परंतु कोयता गँग दिवसा कॅनल वरती पाईप फोडणारे पहिल्यांदा ऐकाय मिळाले. गव्हर्नमेंटने प्रायव्हेटला म्हणजे आपले कॉन्ट्रॅक्ट वर गुंड ठेवलेत. म्हणजे शेतकरी 144 कलम शेतकऱ्यावरती. शेतकरी पाणी नुसतं बघायचं का? आज तिथं परिस्थिती अशी की जनावराला पाणी नाही, माणसाला प्यायला पाणी 500 600 फूट बोर आहेत, 10 लिटर पाणी देत निघत नाही. आज अशी परिस्थिती, पिकं जळून खाक झालेत. अजितदादा जोपर्यंत होतं जिवंत तोपर्यंत एका फोनवर पाणी येत होतं. आमचा वाघ गेलाय त्यामुळे आमचा हे दिवस आले. अन्याय चाललाय आता सध्याला आमच्या. खरं तर दौंड, हवेली, बारामती तालुक्याला वेगळा न्याय आणि इंदापूर तालुक्यामधल्या या 22 गावांना वेगळा न्याय हे पाणी वाटपाच्या संदर्भात बघताना दिसून येतं. खरं तर भरणे मामांच्या मतदारसंघामधल्या 22 गावातल्या शेतकऱ्यांना इथं सिंचन भवनाच्या दरवाज्यात येऊन आंदोलन करावं लागतं. हे काही कृषी मंत्र्याला शोभणारी बाब नाही. काय त्यांचं नक्की दुखणं आहे, काय त्यांच्या समस्या आहेत हे बघितलं पाहिजे. खरं तर इथं मी आलो, बारामती तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त गावांच्या समस्या आम्ही ऐकून आहे, पिढ्यानपिढ्या ऐकून आहे. बारामती जागतिक पातळीवर गेली तरी त्या गावातल्या लोकांना शेतीच्या बांधावरती पाणी जाऊ शकलेलं नाही. पण आज इंदापूर तालुक्यातला जिथं पाणी गेलेलं आहे, जिथं खरं पाणी वाटपामध्ये पहिल्यांदा तेलला म्हणजे शेताला पहिल्यांदा पाणी जाण्याचा इथला कायदा आहे, पण तिकडं न जाता अलीकडं दौंड, हवेली, बारामती मधले ओढे, नाले, नद्या भरून घेतल्या जातात. पण दौंड तालुक्यातल्या या 22 गावांना पाणी दिलं जात नाही. आणि आता शेतकऱ्यांकडून तर मी वेगळंच ऐकलं की तिथं खाजगी गुंड नेमून कोयता गँग म्हणतात ती शेतकरी खोटं बोलत नाही. शेतकरी जगाला जगवणारा शेतकरी. आणि जर शेतकऱ्यांवरती दादागिरी कोण, की जर सिंचन विभागाची माणसं, सिंचन विभागानं जर या खाजगी गुंडांना हातामध्ये कोयते घेऊन जर शेतकऱ्यावर पाठवलं असेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. मग आम्ही सिंचन भवनवरती एकदा येऊ. हा आमचा काय सल्ला म्हणा नाहीतर आव्हान समजा. दत्ता मामा हे बरं नव्हे. आम्ही आज सिंचन भवनला आलोय, आम्हाला भला मोठा मोर्चा काढावा लागेल आणि आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. आज जर शेतातला ऊस जळत असेल, चाऱ्याची पिकं जळत असतील तर आम्ही हा अन्याय सहन करून घेणार नाही. आम्ही देशमुख साहेबांना 8 तारखेला निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये देशमुख साहेबांनी सांगितलं की आता इंदापूरला पाणी फक्त पिण्याला, म्हणजे फक्त पिण्याला पाणी, मग आम्ही करायचं काय? त्यांनी सरळ सांगितलं की 144 कलम लागू, म्हणजे आम्ही नुसतं पाणी पाहायचं, आम्हाला शेतीला आवर्तन मिळलं पाहिजे. हे आमची लाईट बंद झाली पाहिजे. आम्ही इथं आलोय. जर त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही आत्मदहन इथंच करणार. आमचं म्हणणं एकच आहे, आमच्या हक्काचं पाणी, समान पाणी आम्हाला द्या. तुम्ही जर पाहिलं 2008चं तर इंदापुराला सगळ्यात जास्त पाणी वाटपामध्ये त्यांनी भाग घेतला होता. कायद्यामध्ये
आमच्या जमिनी गेलेत, आमच्या धरणामध्ये, आमच्या कालव्यामध्ये आमच्या जमिनी गेलेत, धरणामध्ये उजनी धरणामध्ये आमच्या जमिनी गेलेत. पण आमच्या अन्याय का? आमचं म्हणणं एकच आहे, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आता जी नदी नालं जे काय भरलंय त्यांचं, ते कुठल्या तालुक्यातलं भरलंय? दौंड आणि बारामतीचं हवेली इथून जाते आपल्या हक्क पुण्यात पाणी खाली इकडं पाणी दिलं जातं. आता पण 3 इथं महिने पाणी चालू आहे. आणि 3 महिने पाणी चालू आहे. साहेब ऐका ना, दौंड साहेब ऐका ना, पाणी चालू असतं. म्हणजे बारामतीला माझ्या इंदापूरला 240 पाणी भेटतं, वरून सोडलं जातं 1150 स्पेशल. इंदापूरला पाणी देतात, पाणी फोडून कसं घेतलं जातं? थांबा, थांबा. 1236 कोण अधिकारी कोण आहे आता? निष्क्रिय अधिकारी साहेब, नवीन आले ते आता. निष्क्रिय अधिकारी काय किती दिवस झाले येऊन? 4-5 महिने झाले. हे येऊन देशमुख 1 वर्ष झाले. आमचं म्हणणं साहेब 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 आमचं म्हणणं एकच आहे. तसं तुम्ही दौंड बारामती हवेलीचा तलाव भरताय, आता तलाव भरत तर नाही साहेब. तुम्ही जरा शांत बसा, त्यांना एक सवाल विचारतो मी, त्याचं उत्तर काय आहे त्यांच्याकडे आपण बघू. तर आपण काय करू, कायद्यानं जाऊ, त्यांना विचारू घ्या. पाणी मागायला गेलं तर केशी करते direct. आमच्या केशी आहेत. बारमाही मिळते पाणी, पण इंदापूर तालुक्याला बारमाही पाणी मिळतं. आणि खाणीवाल्यांच्या आपल्याला आता किती आवर्तन सुटले आतापर्यंत? एक खरीपा सुटलं साहेब, खरीपाचं फक्त इंदापूरला 11 दिवस मिळाले. 30 दिवसाचं नाही, 70 दिवसाचं आवर्तन होतं. 70 दिवस 11 दिवस आमचं पाणी साहेब लगेच बंद केलं आणि दौंड हवेली बारामतीला सोडलं. आमचं 30 दिवस होतं, पण 11 दिवस सोडलं. दुसरा मुद्दा, रब्बीचं आवर्तन स्पेशल असतं. म्हणजे 2.5 महिने. आणि पाणी इकडून चालू आहे. पुढे वरच्या भागात. एक मिनिट, खरीप आवर्तन, रब्बी आवर्तन, उन्हाळी 2 आवर्तन, अशी 4 आवर्तन असतात. एक मिनिट, 4 आवर्तन त्यातलं फक्त साहेब आम्हाला 2 आवर्तन, 2 आवर्तन आमची दररोज टाकली. वर पाणी वापरतात. यांना नको. आता एक शेतकरी आता इथं एकत्र करा की आम्ही पाणी बंद करा म्हणते आमच्या दौंड, बारामती हवेली एवढं जळून गेलाय. शितोळ्याच्या मोटरा, इथल्या मोटरा आणि दौंड बारामती हवेलीची एकही मोटर हात लावत नाही, उचलायचं लांब. वारवडे 10 बंधारे आहेत, सलग भरले जातात. त्याला कधी पाणी मिळतं खाली पाणी त्याला मिळतं आता पाणी. भरपूर अन्याय झाला आता. बस आता मामाला फोन केला तर मामा म्हणलं 8 पिकं करा, 12 पिकं करू पेरा म्हणलं. आता कसं मामाने ते उत्तर कृषी मंत्र्याचं. ज्या गावानी काय म्हणले मामा? 12 पिकं करू नका, ज्वारी हे करा, मुलगा पेरा म्हणलं. याच गावाने, आपल्या गावाने, एका गावाने नाही म्हणून आम्हाला 800 लीट दिलंय. पण आमच्याच उसावर आमचा 1.5 लाख टन गळत होता आमच्या. साहेब आमचं म्हणणं, एक मिनिट साहेब, आमचं म्हणणं एकच आहे. जसं तुम्ही दौंड बारामती हवेलीचा तलाव भरले, देशमुख साहेब किती दिवस झाले? 4 महिने झाले, 4-5 महिने झाले. काही लोकांनी निवेदन सगळं रस्ता आम्हाला पत्र दिलं यांनी की 12ला पाणी सोडू. बरं का साहेब? आज किती तारीख आहे? 12ला पाणी सोडू. ते कशाला कशाला साहेब? 5 दिवस इंदापूरला 5 दिवस पाणी पिण्यासाठी. का बरं असं का? इकडे किती दिवसाचं होतं? इकडं बर. 10 तारखेला आंदोलन, 7 तारखेला तिथल्या पोलीस स्टेशनला गेलो होतो. PI साहेबांचं नाव काय होतं मला त्यांच्याशी पण बोललो आणि सर्व शेतकऱ्यांशी पण मी स्पीकरवर बोललो होतो. तुम्ही 10 तारीख म्हणत होता पाणी सोडायला, आम्ही 15 म्हणत होतो. तर त्याचा सुवर्ण मध्य म्हणून आपण 12 तारीख ठरवलं आणि 7 तारखेलाच मी तुम्हाला पत्र दिलं आहे साहेब यांना की इंदापूरसाठी आम्ही 12 तारखेला पाणी सोडतो. पाणी पाहिजे आणि त्याच्यानंतर शुक्रवारी खारतोडे साहेब माझ्या ऑफिसला आले होते. त्यांना विनंती केली की एकदा मी पत्र दिले
आम्ही 15 तारखेला सोडणं आमचं नियोजित होतं, पण 15च्या ऐवजी आम्ही सुवर्णमध्ये म्हणून तुम्ही 10 म्हणत होता, 15 म्हणत होतं, त्याच्यावर 12वर सुवर्णमध्ये निघालो. तर त्या PI साहेबांना सांगितलं ते आंदोलन स्थगित केलं. शुक्रवारी तुम्ही ऑफिसला आले होते, तुम्हाला पण विनंती केली की आपलं जे ठरलं ते ठरले. आता याच्यापेक्षा मी एक तारीख पण पुढे येऊ शकत नाही. हाके साहेब 12 तारखेचे आपण त्यांना ऑलरेडी पत्र दिलेले. शेतीच्या पाण्याचा सिंचनाचं का शेतीच्या पाण्याचा उल्लेख आहे. बरं साहेब, ते आता 2 मिनिटं मला एका प्रश्नाचं उत्तर करतो. तुमच्याकडे काय आहे? पाणी जे शेतकऱ्यांना द्यायचं त्याचं दुसरं काही नाही. कुठली योजना पहिल्यांदा तेलला पाणी गेलं पाहिजे, मग हेडला आलं पाहिजे. इंदापूर कुठं येतं? पहिलं प्रोटेक्शन संपलं नाही. अहो साहेब, 70 दिवस प्रोटेक्शन इकडं तलाव भरले आणि तिकडे लोकांची पिकं जळत आहेत. 1965चा कॅनल आहे साहेब. अहो मला एक सांगा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. पहिला हक्क कुणाचा पाण्यावर? मग आता आपण परत सुरू करतो. पाणी नाही, लोकांची पिकं वाळून गेली आणि इकडं लोकांना अतिरिक्त पाणी झाले. मध्ये काय झालं साहेब, 12 दिवस कॅनल थांबला. कॅनल म्हणजे मेंटेनन्स नाही. आता आता इथल्या गावांची काही लोकांचे प्रतिनिधींचे कॉल आले मला की पाणी एवढं अतिरिक्त होतंय की शेतकऱ्यांना पाणी परत कॅनलला सोडावं लागतंय. सकाळी तुम्ही त्यांच्याकडे गेलो भेटायला, तुम्ही बोलायला नकार दिला साहेब. आता तिसऱ्यांदा कॅनल फुटायची परिस्थिती आहे, मग हे पाणी नक्की जात आहे कुठं? कॅनलची कुठली त्याचं क्लिनिंग केलेलं नाही, त्याच्यामुळे त्याची डिस्चार्ज कॅपॅसिटी कमी झालेली आहे. जो आपण 1150 चालवत होतो आता 1000 चालवलेलं आहे. बरं, पण काही शेतकऱ्यांचे असे हाल आहेत की शेतात इतकं पाणी घुसलेलं आहे की त्यांना तिथल्या नर्सऱ्या बंद कराव्या लागल्यात, म्हणजे खूप मोठं नुकसान होत आहे. नुकसान नाही, कॅनल 1965 आणि 70 दिवस कॅनल चालवलं आहे. 18 फेब्रुवारीला आपण तो कॅनल चालू केलेला आहे. इतका 70 दिवस कॅनल चालत असल्यामुळे तो साहजिक पर्क्युलेट होतोय तो. तर बऱ्याच ठिकाणी आता लाईनिंगचं काम चाललंय, भविष्यात पण होणार आहे. सर, पण आता काही शेतकऱ्यांच्या पाणी नाहीये, शेती जळतीये आणि काही शेतकऱ्यांच्या शेतात इतकं पाणी आहे की त्यांचं म्हणजे पिकाचं नुकसान होतंय. मग ही पाण्याचं नियोजन चुकतं की काय? नाही, नियोजन नाही चुकत. आपण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं नियोजन करणार आहे. हे आवर्तन संपल्यानंतर आपण पूर्ण खडकवासल्यापासून 40 किलोमीटर पर्यंत पूर्ण कॅनलचं क्लिनिंग करणार आहे. त्याच्यात जो गाळ साठले 2-3 वर्ष ज्याची साफसफाई नाही केली ते पूर्ण खोलीकरण करून करणार आहे. या वर्षी जरी थोडी अडचण आली तर पुढच्या वर्षी बिलकुल अडचण येणार नाही आपल्या प्रोटेक्शन. कारण गेली 3 वर्ष कालव्याची साफसफाई केली नसल्यामुळे कालव्याची कॅपॅसिटी कमी झाली. ती आम्ही आता हे आवर्तन संपल्यानंतर जून मध्ये आम्ही त्या पूर्ण कालव्याचं पूर्ण क्लिनिंग करून त्याची कॅपॅसिटी. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटला की त्याची हे खुलीकरण केलं नाही, तर ह्याची जबाबदारी कोणाची होती? म्हणजे अधिकारी जबाबदारी होती की कोणाची जबाबदारी होती? पूर्वी काय झालं मला माहिती नाही, 4च महिने झाले आले, पण पुढच्या वर्षी सर खूप शिकाय मिळेल 4 महिने. पुढच्या वर्षी कुठलीच म्हणजे खारतोडे साहेबांना आंदोलन करायची वेळ येणार. धन्यवाद. शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे. माझ्या शेतीसाठी इंदापूर तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे. दिलं 410 बंदे बसवू नका. 5 दिवसात यायची वेळ येईल. 2 दिल्यावर खाली जात नाही. धन्यवाद. माझा इंडिया न्यूज, सिंचन भवन, पुणे.